सर्व लाडक्या बहिणीचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। आज आपण पात्र असतानाही मार्च आणि एप्रिलचा लाभ बंद का झाल्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे। आणि या व्हिडिओमध्ये आज आपण ई-केवायसी केली, ती दुरुस्तीही केली, पण खात्यावर हप्ता का जमा झाला नाही या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला मिळणार। आणि दुसरं पाहणार आहोत आपण, संतप्त महिलांनी महिला आणि बाल विकास कार्यालयात जाऊन जॉब विचारला। असे प्रश्न जे तुमच्या मनात आता पडलेले, जे मार्च आणि एप्रिलचा लाभ आला नाही त्याच्यानंतर जे प्रश्न तुमच्या मनात पडले, तेच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार। आणि तिसरं बघणार आहोत आपण, लाडक्या बहिणीच्या समोर आली धक्कादायक बाब। अशी कोणती बाब समोर आली हे पाहून तुम्हालाही देखील धक्का बसणार आहे की तुमचे पैसे का बंद पडले। आणि ही धक्कादायक बाब सर्वांना माहिती पाहिजे, एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सगळ्यांना शेवटपर्यंत पाहायचा आहे। राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यावर मार्च आणि एप्रिलचे महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत, पण राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात जानेवारीपासून 1500 रुपयांचा हप्ता जमा झाला नाही। भरपूर महिलांना जानेवारीपासून आलेला नाही, तर काही महिलांना फेब्रुवारीपासून हप्ता आलेला नाहीये। पात्र असतानाही लाभ बंद का झाला? पहा, महत्त्वाचे प्रश्न आहे। सर्व प्रश्न तुमच्या मनात आता सध्याला पडलेले आहे की पात्र असतानाही लाभ बंद का झाला, असा सवाल संतप्त महिलांकडून उपस्थित केला जात आहे। ई-केवायसी केली, ती दुरुस्तीही केली, पण खात्यावर एकही हप्ता जमा झालेला नाहीये, अशी खंत लाडक्या बहिणींना मांडली आहे। पात्र असतानाही लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे आले नाही। पहा, महत्वाचं हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्या बहिणींना तेच म्हणणं आहे की पात्र असतानाही लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे आले नाही। अशा राज्यातील प्रत्येक शहरात आणि गावातून तक्रारी आल्या आहेत। आम्ही पात्र आहोत, ई-केवायसी ही केली आहे, पण पैसे का बंद झाले, असा सवाल उपस्थित होत आहे। प्रत्येक गावातील महिलांमध्ये खात्यावर पैसे न आल्यामुळे नाराजी आहे। आता भरपूर महिला नाराजी आहे, याच्यामध्ये इतका मोठा आकडा आहे तो सांगणार आहे समोर तुम्हाला। एक मोठी बाब समोर आलेली आहे की महिलांमध्ये खात्यावर पैसे न आल्यामुळे काय झालेलं आहे, त्या नाराज झालेल्या आहे। पैसे आलेले नाही, भरपूर कमी महिलांना पैसे आलेले आहे आणि जास्तीत जास्त महिलांना हे पैसे आलेले नाहीये। तर तेच आपण पाहतोय सोलापूर आणि जालना जिल्ह्यात, एकदम महत्त्वाचं आहे, लक्ष द्या। सोलापूर आणि जालना जिल्ह्यामध्ये तर महिला आणि बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात महिलांनी धडकल्या। महिला आणि बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन महिला धडकल्या। होणार 1500 रुपये भरपूर महिलांना पात्र असताना देखील नाही आले, तर असं होणारच। सोलापूर जिल्ह्यातील महिला आणि बाल कल्याण कार्यालयात 2000 पेक्षा जास्त महिला धडक दिली। किती? 2000 पेक्षा जास्त महिलांनी धडक दिली। एकदम महत्त्वाचे अपडेट, याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळून जाणार तुमच्या। 2000 पेक्षा जास्त महिलांनी धडक दिली पात्र असताना। प्रश्न जे तुम्हाला पडले तेच प्रश्न सगळ्यांना, प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पात्र असताना आमचा लाभ बंद का झाला, असा एकच जवाब सर्व महिला विचारत होत्या। लाडक्या बहिणीचे प्रश्न ऐकून अधिकारीही भंबावले होते। पहा, महत्वाचं, अधिकाऱ्यांकडे उत्तर मिळत नाहीये। हप्ता बंद का झाला, पात्र आहे, आम्ही पात्र आहे, पण बंद का झाला, आणि काही महिलांना पैसे का आले, आम्हाला का नाही आले, सगळ्यात मोठे प्रश्न आहे। तर त्यांच्याकडे उत्तरच नव्हते। पण एक फक्त सोलापूरची परिस्थिती नाही, फक्त सोलापूरचं सांगत नाही, एक सोलापूरची परिस्थिती नाहीये, तर संपूर्ण राज्यातच अनेक पात्र महिलांच्या खात्यात पैसे आले नसल्याचे समोर आलेले आहे। फक्त सोलापूरचं आणि जालन्याचं सांगत नाही, या ठिकाणी अनेक महिला, भरपूर राज्यामध्ये भरपूर महिलांना पैसे आलेले नाहीये, तुम्हीच नाहीये, भरपूर महिला आहे। समोर पहा, जानेवारी 2026 पासून राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला नाहीये। लाभ न मिळणाऱ्या महिलांची संख्या, आता ज्यांना लाभ न मिळाला यांची संख्या पहा, 1 कोटीपेक्षा जास्त आहे, 1 कोटीपेक्षा जास्त आहे। त्यामध्ये फक्त सोलापूरमधील 4 लाख महिलांचा समावेश आहे। जर सोलापूरच पकडलं तर 4 लाख महिलांना लाभ मिळाला नाही आणि त्या पात्र होत्या, तरी देखील त्यांना लाभ मिळाला नाही। अनेक महिलांना फेब्रुवारीपर्यंत पैसे आले होते, हेच सांगते तुम्हाला, भरपूर महिलांना फेब्रुवारीपर्यंत पैसे आले होते, तर काहींना जानेवारी नंतर
एकही हप्ता मिळाला नाही, अशा भरपूर महिला आहे. म्हणजे तुम्हीच नाहीये, फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला पैसे आले नाही असं नाही. फेब्रुवारीला एक हप्ता आला तुम्हाला, त्याच्यानंतर पैसे आले नाही असं नाही, तुम्हीच नाही. तर काहींना जानेवारीला हप्ता आलेला आहे, फेब्रुवारीचा पण नाही आला, मार्चचा पण नाही आला आणि एप्रिलचा पण नाही आला. असे भरपूर महिला आहे. 3 महिन्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यावर मार्च एप्रिलचा हप्ता जमा झाला. आता हा कधी झाला? 3 महिने लाडक्या बहिणीला वाट पाहावी लागली. 3 महिन्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा झाला. पण अनेक महिलांना पैसेच मिळाले नाहीत. आता याच्यामध्ये पैसे जमा झाले तर झाले 3 महिन्यानंतर, पण अनेक महिलांना काय झालेलं आहे, पैसेच मिळाले नाही. त्याच्यामध्ये किती, 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना. त्यामुळे संतप्त महिला सोलापूर जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास कार्यालयात जाऊन जॉब विचारला. आता हा जॉब विचारला म्हणजे हे पडलेले तुमच्या मनात पडलेले प्रश्न आहे की आम्ही पात्र असताना देखील का नाही मिळाला, हे सगळ्यांची उत्तरं आता आपण पाहूया. 4 चाकी वाहने नसावे ही योजनेतील अट आहे. एकदम महत्वाचं, 4 चाकी नसावे ही योजनेतील महत्वाची अट आहे. काय म्हटले ते? 4 चाकी नसावी ही काय आहे? अट आहे. समोर अनेक महिलांकडे 4 चाकी वाहने नाही, पण तरीही एकदम महत्वाचं आहे, तरीही ते का म्हटले पा, तरीही पा वाहन नसावी पण तरीही पोर्टलवर त्या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहने असल्याचे दाखवत आहे. हे सर्वांना महत्वाची अपडेट आहे, सर्वांना महत्वाची माहिती आहे. लक्ष ठेवा. पा तुमच्याकडे 4 चाकी नसन, पण तरीही काय दाखवत आहे, पोर्टलवर त्या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहने असल्याचे दाखवत आहे. महिलांना काय केलं पा, महिलांना ऐकणार आहे का, हे तर खोटं आहे. तर महिलांना काय केलं, RTO कार्यालयाकडेही विचारणा केली. RTO कार्यालयाकडे विचारणा केली. त्याच्यामध्ये काय आढळलं पा, त्यावेळी महिलांच्या नावावरती वाहने नसल्याची नोंद असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे पा महिलांकडं 4 चाकी वाहने नव्हती. त्यांना RTO कार्यालयामध्ये जाऊन विचारणा केली, तर तिथं काय आढळलं त्यांना की आमच्या नावावरती किंवा महिलांच्या नावावरती वाहन नाहीये. पण पोर्टलवरती काय दाखवत आहे, महिलांच्या नावावरती 4 चाकी दाखवत आहे. म्हणजे ह्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसता का? नाही बसत. म्हणजे यांना लाभ मिळणार आहे का? नाही मिळणार. ज्या महिलांना खरंच 4 चाकी नाहीये, 4 चाकी दाखवत आहे, तर हे चुकीचं आहे. पूर्णतः चुकीचं आहे. महिलांना पात्र असतानाही लाभ मिळत नाही. पण मग पोर्टलवर महिलांच्या नावावरती वाहनाची नोंद झालीच कशी? त्यामुळे पैसे बंद झाले. याला जबाबदार कोण? असे प्रश्न आता महिला विचारणारच की पैसे बंद का झाले. समोर पहा, इतकेच नाही तर एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला असल्याचे दाखवले जाते. पण या ठिकाणी 2 पेक्षा जास्त महिला असल्याचे दाखवत आहे. इथंही महिला बाद होणार, अपात्र होणार. समोर KYC चुकीची केली, वय कमी किंवा जास्त असल्याची कारणे पोर्टलवरती दाखवली जात आहे. धक्कादायक म्हणजे एकदम महत्वाचं आहे. धक्कादायक म्हणजे अनेक महिलांचे उत्पन्न 2 लाखाच्या आत असताना पोर्टलवर आयकरदाते म्हणून नोंद झाली आहे. म्हणजे ज्या महिलांचं आठ काय आहे, 2 लाखापेक्षा कमी, तर या ठिकाणी उत्पन्न 2 लाखाच्या आत असताना त्यांच्या पोर्टलवरती आयकरदाते म्हणजे 2 लाखाच्या वरती उत्पन्न दाखवत आहे. भरपूर महिलांना, ज्या महिलांना पैसे आलेले नाहीये, त्यांच्यासोबत असंच झाले असेल. तुम्ही अपात्र झालेले आहे. का झालेले आहे हेच कारणे दाखवत आहे. त्यामुळे राज्यातील महिला संतप्त असून राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तर तुम्हाला सांगायचं आहे महत्त्वाचं, ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्यांना कार्यालयात जाऊन विचारपूसना करायची आहे. आमचं काय चुकलंय, अपात्र आम्ही का झालोय, आम्हाला पैसे का नाही आलेले, याचे जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार नाही सरकारला, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार नाही. आणि तुमचा जो 1500 रुपये हप्ता आहे तो देखील मिळणार नाही. तर जेवढ्या जास्तीत जास्त कमेंट्स असतील कमेंट्स करा, शेअर करा. जोपर्यंत सरकारपर्यंत आवाज पोहोचणार नाही, पात्र असताना तुम्ही लाभ बंद केला, तोपर्यंत तुमचा लाभ सुरू होणार नाही. हा आवाज
सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे. जास्तीत जास्त कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया पुढच्या अशाच अपडेट सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.